राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 999 योनी भटकंती केली आणि पाप आणि पुण्य समान झालं, मनुष्य जन्माला आला. या मनुष्य जन्माला येत असताना पाप पुण्याची समानता पाहिली आणि भगवंताने मृत्यू लोकामध्ये या जीवाला पाठवलं. या जीवाला पाठवण्याचं एकच नियोजन आणि प्रयोजन भगवंताचं होतं. 83,83,999 योनी ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असताना निर्माण केल्या, त्यामधील एक ही मनुष्य योनी अशी निर्माण केली, ती म्हणजे त्या भगवान परमात्म्याला ओळखण्यासाठी. या सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, म्हणजे ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी ही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. त्या भगवान परमात्म्याला इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. किडा मोकोड्या प्राण्यांचा पशु पक्ष्यांचा विचार केला तर भगवान परमात्म्याला ते ओळखत नाही. म्हणून माणूस एक उभी योनी निर्माण केली, त्या भगवंतानी उभी निर्माण केली. त्याचं कारण एकच आहे, मनुष्य देहाला आल्यानंतर प्रत्येक जीव त्या भगवान परमात्म्याला ओळखावा याच्यासाठी सृष्टीमध्ये ही योनी निर्माण केली. आणि ही योनी निर्माण करत असताना पृथ्वी तेज आप वायू आणि आकाश पंचतत्वाचा देह धारण करून हा देह निर्माण झाला. हा देह पंचतत्वाला ज्या दिवशी विलीन होतो त्या दिवशी आपण म्हणतो ते आपल्यातनं निघून गेले. मला सांगा, देह पंचतत्वाकडनं उसना घेतलेला आहे, पंचतत्वाला विलीन करायचंय. तुम्ही आम्ही कुठं जातही नाही आणि येतही नाही. तुम्ही आम्ही अविनाशी आहोत, आत्मा अविनाशी आहे. देह जळतो, देह पाण्यात वाहतो, तर आत्मा अविनाशी आहे आणि तो आत्मा कधीही मरत नाही आणि तो मरण्यासाठी या सृष्टीमध्ये निर्माण झालेला नाही. किंबहुना आपण जन्माला आल्याच्या नंतर आपले मुलं बाळ आई वडील आपले 2 सोहळे निर्माण करतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळी या ना मनो धनंजया जिया परी. देहाच्या गावाला आल्यानंतर 2 सोहळे होतात, एक बारशाचा आणि आता 1300चा. एक बारशाचा दिवस सर्वांचा संपलेला आहे. आपल्याकडे 2च दिवस भगवंतानी ठेवले, एक आणण्याचा आणि एक नेण्याचा. पण त्याच्यामधला जो काळ आहे, त्याच्यामधलं जे आयुष्य आहे, ते तुमच्या आणि माझ्या हातात ठेवलं. तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कसं वागावं, कसं जगावं, कोणाशी कसं प्रेम द्यावं, कसं प्रेम घ्यावं, याच्यासाठी आम्हाला जी सीमा दिली, जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे त्याला आयुष्य म्हटलं जातं. आणि त्या आयुष्यामध्ये आपण जसं जीवन जगू तसं आपली शेवटच्या दिवसाची आपली साठवणूक असते. आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर जीवन जगत असताना आपण कोणतं कर्तृत्व केलं, आपल्या मुलाबाळांना कसं मार्गदर्शन केलं, आपण समाजाशी कसं वागलो आणि आपल्या पाहुण्या रावळ्याशी आपल्या भाऊबंदाशी कसं जगलो, याच्यावरती आपली पोच पावती शेवटच्या क्षणाला मिळत असते. किंबहुना माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जीव सुखासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, पण ते सुख ज्याच्यामध्ये आहे ती गोष्ट जर विसरली तर त्याच्यासाठी साधू संत म्हणतात, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. किती 84 लक्ष योनी भटकंती करून हा मनुष्य देह मिळाला. आणि या मनुष्य देहाला आल्यानंतर माणसातला माणूस ओळखला नाही, आपल्या मुलाबाळांना चांगलं मार्गदर्शन केलं नाही, आपण समाजामध्ये समंजस्य चांगल्या पद्धतीचं ठेवलं नाही, तर आपला शेवट चांगला होईल यात संशय आहे. किंबहुना केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. शेतामध्ये जर बाजरी पेरली, बाजरी उगवणार. शेतामध्ये आंबे खायचे तर बाबळीच्या बिया लावून पाणी घालत बसलात तर तुम्हाला आंबे खायला मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत? कारण कबीरदासजी म्हणतात, बीज बोए बबूल का तो आम कहां से खाए.
बाबळीच्या बिया लावल्या आणि आंबे खायला मागितले तर मिळणार नाही. कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपला शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आतापर्यंतचं आयुष्य कोणाचं 20 गेलं, कोणाचं 30 गेलं, कोणाचं 40 गेलं, कोणाचं 50 गेलं. काही आले तसे गेले, जाऊ द्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुकोबाराय म्हणतात. आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो, आतापर्यंत काय केलो याच्याकडे लक्ष देऊ नका, पण आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य थोडं आहे, आयुष्य थोडं आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचाही भरोसा नाही. आपण आता दशक्रिया विधीला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो, पण आपण आपल्या घरी जातोय की नाही याची गॅरंटी आपल्याकडे आहे का? किंबहुना ही जर गॅरंटी आपल्याकडे नसेल तर मग कोण दिवस येईल कैसा? नाही देहाचा भरोसा. अरे देहाचा भरोसा नाही, कारण काचच्या भांड्यासारखं आपलं जीवन आहे. आणि आपण या मृत्यू लोकामध्ये एका अहंतेमध्ये, ममत्वामध्ये, मी माझेपणामध्ये मिरवत असतो. पण हे मी माझंपण आणि ममत्व जोपर्यंत तुमच्या आमच्यातलं निघून जात नाही तोपर्यंत आपण खरे माणूस म्हणून जगू शकत नाही. आम्हाला माणूस म्हणून जगायचंय ना, तर साधू संत सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विश्वाचा मालक तुमच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, पण त्या विश्वाच्या मालकाला पाहण्याची आपली जी पात्रता आहे, पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपल्याकडे निर्मळ राहिली नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायला निवृत्ती दादा सांगतात, दादा तुम्ही या जगाला विश्व माऊली, तुम्ही जगाला ब्रह्म पाहिलं, त्या अर्थी तुम्ही असं काय केलं? तर माऊली सांगतात, ज्ञानांजन एक वेळा डोळा घालीत आढळ, तिमीर हे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पटळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. मला मार्ग दाखवला. आम्ही या मार्गामध्ये आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आम्हाला मार्ग चांगला मिळाला. कारण जीवन जगत असताना संगत ही चांगल्याची असली ना तर आपलं जीवन कृत्य होतं. आपलं जीवन भगवान परमात्म्याशी एकरूप होतं. नोहे नोहे देवाला आवडते होतो, समाजाला तर होतच होतो. कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो देवाला आवडतो ना तो समाजाला आवडलेला पाहिजे. किंबहुना या मृत्यू लोकांमध्ये समाजाशी त्यांनी कसं नातं जोडलं, किती दिवस जगलं याला किंमत नाहीये, पण जगत असताना आयुष्यामध्ये तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. मग आपण जीवन जगत असताना आपण म्हणत असतो मरावे परी कीर्ती रूपी. पण मला एक सांगा, कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला भान असलं पाहिजे. कारण आपण बोलून जातो, पण जीवन जगत असताना आपल्याला बोललेले शब्द खूप आनंद देतात. आणि त्या शब्दानिशी आपण जीवन जगायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं कठीण वाटतं. कारण बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊली. जो बोलतो तसा चालतो त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. काही मंडळी बोलतात पण चालत नाही, म्हणून ते दुःख भोगतात. कारण जी बोलतात तसे चालतात तेच शेवटच्या दिवसाचा अट्टहास करतात. शेवटच्या दिवसाचा अट्टहास म्हणजे काय? समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन न जगणे हाच अट्टहास आहे. दुसरा अट्टहास काही नाहीये. कारण आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होईल असं जीवन जगणे म्हणजे आपल्या शेवटच्या दिवसाला साह्य होणे नाहीये. कारण आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानावं, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानावं, तेव्हा खरा धर्म आपल्याला कळेल. आपण समाजामध्ये बोलत असतो खरा तो एकची धर्म जगाला, पण अर्पतो का आपण? समाजाला प्रेम देतो का? आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला वेळ आहे. कारण आपल्याकडे दिवस 7 शिल्लक आहेत. किती दिवस? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही 7 दिवसात जाणार, तुमच्यासाठी काय 8वा दिवस नाहीये. नाही सोमवारी गेलो मंगळवारी जाणार आहे, मंगळवारी नाही गेलो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, या 7 दिवसामध्ये आपल्याला सुद्धा आपलं घर सोडायचं आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला जीवन जगायचं आहे. जीवन जगत असताना साधू संत सांगतात, बाबा मला खरं सुखी कधी कधी व्हावं असं वाटतं, पण सुखासाठी लागणारा जो अट्टहास आहे त्याला काही मोल लागणार नाही. पण सुखी जेने व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी मार्ग जया कळे भाव भक्ती बळे आणि जगाची मेळे न दिसते. समाजामध्ये आहेत पण समाजाच्या वेगळं जीवन जगतात. या अर्थी ते सुखी आहेत. सुखी आहेत म्हणजे नेमकं काय करतात ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एकच केलं की आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना तर माणसासारखं जीवन जगावं. पण आपण माणसासारखे माणसं असून सुद्धा माणसामध्ये देव पाहत नाही, दगडात देव पाहतो. म्हणजे आपण सुखी होऊ का?
चालत्या बोलत्या माणसाला मार्गदर्शन चालत्या बोलत्या माणसाला चांगले विचार मांडत नाही, त्याच्याकडनं घेत नाही आणि दगडाच्या मूर्तीच्या पाया पडतो. म्हणजे आपल्याला चालता बोलता देव कळायला पाहिजे का दगडातला कळायला पाहिजे? शास्त्र सांगतोय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही. देव कुठे येतो? देव इथे आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला विचारतो आणि अर्जुन भगवंताला विचारतो, अर्जुना मी कुठे हे तुला सांगायचं, मी कुठे याची जाणीव करून घ्यायची असेल ना अर्जुना, तुला अंतःकरणपूर्वक माझे विचार ऐकावे लागतील की मी कुठे या विश्वामध्ये ओतप्रोत आहे पण मला पाहत नाहीत, हे त्यांचं दुर्भाग्य आहे. कारण आम्हाला हे जग नश्वर असणार शाश्वत दिसतं, त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहे. शाश्वत जगतामध्ये जीवन जगत असताना, या विश्वामध्ये भगवंताचं अस्तित्व पाहत असताना आमचं अंतःकरण, आमचं चित्त हे निर्मळ असलं पाहिजे. कारण आमच्या चित्तात गोंधळ असेल ना तर आम्हाला विश्वामध्ये असणारा भगवान परमात्मा शुद्ध दिसू शकत नाही. 4 गोष्टी लक्षात ठेवा. समाजामध्ये पद, शेतीला खत, प्रपंचात वित्त आणि परमार्थात चित्त, या 4 गोष्टीची गरज आहे. परमार्थामध्ये चित्त असेल, भगवान परमात्म्याकडे जाणारा मार्ग सोपा आहे. शेतीला व्यवस्थित खत असेल तर शेती उत्तम पद्धतीने पिकल्याशिवाय राहत नाही. समाजामध्ये पत असेल तर तुम्हाला कोणीही रामराम घातल्याशिवाय राहत नाही. पण आपण असं जीवन नका जगू की आपल्या समोरून येणारा माणूस आपल्याला विसरून दुसऱ्या मार्गाने जाईल. असं जीवन जगत असाल तर आपला शेवटचा दिवस गोड होणार नाही. आम्हाला पाहण्यासाठी ज्यांची इच्छा आतुर आहे, आम्हाला भेटण्यासाठी ज्यांची इच्छा अपेक्षा, त्यांना कधी भेटावा असं वाटत असेल, असं जीवन जगत असाल तर साधू संत सांगतात तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. कारण समाजामध्ये विश्वव्यापकतेमध्ये ज्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे, भगवंत सांगतात अर्जुना मी नसे ऐसा ठाव कवना दिसे, परिप्राणियाचे दैव कैसे न देखती माते. अर्जुना, अरे मला ते पाहत नाहीत, हे त्यांचं दुर्भाग्य आहे. मी विश्वामध्ये ओतप्रोत आहे. सांगा मला, तुमच्या नाकातली हवा या विश्वामध्ये जी ओतप्रोत आहे, तुमच्या नाकातला आकाश अवकाश आणि प्रकाश हे तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही त्याला सोडून नाही. ज्या दिवशी तुम्हाला तो आकाश अवकाश आणि प्रकाश सोडून जाईल त्या दिवशी तुमची मंडळी तुम्हाला घरात ठेवत नाही, हेही लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्यामध्ये 21,600 वेळा श्वास अप टू डेट चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला अण्णा आप्पा दादा भाऊ आई ताई माई ही संज्ञा लागलेली आहे. पण ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातली हवा त्या भगवान परमात्म्यामध्ये विलीन झाली, त्या दिवशी त्या जीवाला प्रेत म्हटलं जातं, त्या जीवाला मड म्हटलं जातं, त्याच्यातलं अस्तित्व संपतं. कारण या देहाला ठेवलेले नाव जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. ज्या दिवशी ती हवा निघून जाईल त्याला किंमत शून्य आहे. कारण निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. पसाऱ्यासाठी सगळी मंडळी रडत असते. जोपर्यंत आपल्यामध्ये ती चेतना आहे तोपर्यंत त्याला ओळखत नाही. कारण जिवंत असताना आपल्या आईबापाशी चांगलं वागणं हेच आईबापाची खरी श्रद्धांजली. जिवंत असताना आपल्या आईबापाला ममत्व प्रेम देणं हेच आपल्या आईबापाची खरी सेवा आहे. कारण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात काही मंडळी आयुष्यभर आईबापाला विचारत नाही आणि गेल्यानंतर लाडवाचं जीवन दिल्याशिवाय राहत नाही. काय उपयोग आहे? कोणासाठी येते? अरे ज्या दिवशी ती आत्म्यामध्ये तडफडत होते, त्यांना अन्नाचा घास पाहिजे होता, तोपर्यंत जर त्यांना ओळखलं नसेल आणि त्यांनी गेल्यावर जरी गुलाबजाम बालुशाहीचं जेवण देत असाल तर त्याच्यासारखं दुर्भाग्य या जगात दुसरं कुठलं नाही. कारण जिवंत असताना ज्याने तुला पैदा केले त्याशी तू रे नाही ओळखले. तुझा बाप होता ताना तेव्हा तू कोठे होता राणा, तुझी आई होती तानी तेव्हा तू कोठे होता चक्रपाणी. ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, रक्ताच्या 32 धारा आटवल्या आणि 1 धार दुधाची तुझ्या मुखामध्ये घातली, तुला लहानाचं मोठं केलं. अरे ज्या आईने रात्रीचा दिवस करून तुला अनेक यातना सहन करून लहानाचं मोठं केलं, त्या आईचं दुःख तू विसरलं, आईनं तुला ममत्व दिलं. अरे जो बाप तुला स्वतःच्या अंगावरची फाटक्या कपड्याचा विचार न करता तुला अनेक यातना सहन करता करता तुला लहानाचं मोठं केलं, एक उच्च कुटीला तुला नेऊन पोचवलं, राजा त्या बापाचं विसरलं.
अरे ज्या बापाने तुला स्वतःसाठी कधी चांगले पादंत्र्याने वापरले नाही, स्वतःसाठी कधी चांगली चप्पल घेतली नाही, स्वतःसाठी कधी चांगले कपडे वापरले नाही का, की माझे मुलं शहाणे व्हावं, माझे मुलं मोठे व्हावं, हीच त्यांची अपेक्षा होती. माझा मुलगा मोठा झालेला ज्या दिवशी मी पाहिन ना, त्या दिवशी मला हे विश्वामध्ये असणारं सगळं मला मिळाल्यासारखं आहे. असं जर जो बाप म्हणत असेल आणि तो बाप जर आपल्यातून निघून गेला मायबाप, तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, आपल्या जिवंत असोस्तोपर्यंत आपल्याला प्रेमाची हाक देणारा आई आणि बाप पुन्हा भेटत नाही. कारण ही ज्यांना ज्यांना ही गोष्ट लक्षात येईल ना, त्या आई बापाशी कधीच वाईट वागणार नाही. आणि आज काळाची गरज आहे. कारण या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट मिळेल ती पैशाने मिळेल, पण कोट्यावधी रुपये जरी मोजले ना, तर तो बाप आणि आई पुन्हा पडद्याआड गेलेली मिळणार नाही मायबाप. कारण तो बापच असतो, ती आई आईच असते. त्या बापाची आणि आईची जीवाला ज्या दिवशी किंमत कळेल ना, त्या दिवशी विश्वामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत दिसल्याशिवाय राहत नाही. भगवंत आजही काही काळ्या पाण्यावर गेला नाही, तो भगवंत फासावर गेला नाही. तो देव आहे, तो देव सर्वांच्या हृदयामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाला हेच सांगावं लागलं, ये रवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धीस पुरे आहरणेशी ती वस्तू गामी. तुझ्या बुद्धीला स्फुरण देते ना, ती वस्तू मी आहे. तुझ्या डोळ्याला पाहायला लावतो ना, तो मी आहे. तुझ्या कानाला ऐकायला लावतो ना, तो मी आहे. तुझ्या वाचेला बोलायला लावतो ना, मी आहे. ज्या दिवशी मी निघून जाईन ना, त्या दिवशी तुझ्यात कोणच विचार करणार नाही. तुझा विचार फक्त मातीशी असेल, तुझा विचार समाजामध्ये नसणार आहे. किंबहुना ह्या गोष्टीचा विचार जर आपण जिवंत असताना केलो, तर हृदयामध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याला विराजमान असताना शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, त्याच्यापासून देव वेगळा नाही, त्याच्या जवळ आहे, तुझ आहे तुझ पाशी, परी तू. देव कुठे? देव पंढरपुरामध्ये नाही, देव आळंदीत नाही, देव काशीत नाही. देव तुमच्या आई बापाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. देव तुमच्यापेक्षा वडीलधाऱ्या मंडळीमध्ये विराजमान आहे. तुम्ही पाहत नाहीत. तुम्हाला विषयाची काविळ झाली आणि विषयाच्या काविळीमुळे तुम्हाला हे जग भगवत स्वरूप दिसत नाही, हे जग भगवंतमय दिसत नाही. त्याचं कारण आहे विषय लोभी मन साधनच बुडविले. कारण या विषय लोभी असलेल्या जीवाला विषयाची गोडी लागली आणि ममत्वाचा विचार असल्यामुळे त्याला त्या अंतकरणातला भाव त्याला प्रकट होत नाही. आणि तो भाव विषयाची काविळ घालवण्याचं साधन संतरूपी डॉक्टरकडे आहे, सद्गुरु रूपी डॉक्टरकडे आहे. नामरूपी औषध घेतल्यानंतर संतरूपी डॉक्टर तुमच्या विषयाच्या काविळीचा आजार बरा करतात आणि जन्म मरणाचं रहाटगाडगं संपवतात. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, आपण आपल्या वयाच्या 20 वर्ष 25 वर्ष, काही मंडळी म्हणते आता काय देवदेव करायचे दिवस आहेत का? आता कशाचे दिवस आहेत? खायचे. पुढं मी नाही म्हणणार. काही मंडळी म्हणत असते, सांगा मला, खाता खाता आयुष्य संपलं, पण जे खायला पाहिजे ते लोक खात नाही आणि जे प्यायला पाहिजे ते पेत नाही. खायचंच जर असेल तर काजू बदाम खा, प्यायचंच असेल तर नामामृत प्या. कारण त्या नामामृताची जी गोडी आहे ना, तुमच्या जन्म मरणाचा भवरोग घालवल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही जर नको ते पित असाल तर तुमच्या शरीराच्या चितेला चिता बनवल्याशिवाय राहत नाही. कारण आपण चिंता करतो म्हणून शरीराची चिता होते. चिंतन केलं तर विश्व व्यापकतेमध्ये भगवंताने आपण वेगळे नाही. कारण आम्ही जे जीवन जगत असतो ना, नको त्या गोष्टीमुळे दिलेल्या कोटी मोलाच्या देहाची राख रांगोळी आपण स्वतः करत असाल आणि आपलं जीवन जर मातीला मिसळत असाल, तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कुठलं नाही. शास्त्र एकच सांगतंय, आपण जे पिणार आहे, आपण जे खाणार आहे, ते विश्वामध्ये समाजाच्या उपयोगाला पडेल. आपला हा देह कोटी मोलाचा देह आहे. एका दाताची किंमत डॉक्टरकडे गेला तर 5,000 रुपये. त्या दातानी काय खायला पाहिजे तेच खा. या डोळ्याची किंमत जर पाहिली डॉक्टरकडे गेले तर 2-2, 4-4 लाख रुपये मोजतो, पण ते ओरिजिनल नाही, डुप्लिकेट. सांगा मला, एका दाताची किंमत 5 असेल तर 32 दाताची किंमत टोटल मारा. एका डोळ्याची किंमत जर 2-4 लाख असेल तर किंमत करा या देहाची. कारण हा देह कोटी मोलाचा आहे आणि हा देह कोटी मोलाचा असून नको त्या गोष्टीमध्ये, नको त्या व्यसनामध्ये, नको त्या ठिकाणी जर गुंतून या देहाची राख रांगोळी जर करत असाल, देवाने देह कशासाठी दिला हो? माझे साधू संत सांगतात, देवे दिला देह
भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधा निर्माण झाली, देह भजनासाठी दिला, पण आपण त्याचा उपयोग भोजनासाठी केला, भजनासाठी नाही. आणि तो भजनासाठी जर उपयोग केलेला असेल तर देह हा विषय असा आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्मी कीटकांचा सांदा, रवरवती दुर्गंधी या मंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरे हारा शरण जाई या गोविंदा. शरण जाण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे मनुष्य देह. आणि या मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंत आपलासा करतो, भगवंताला आपण आपलेशी होतो. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. भगवंतानी कोटी मोलाचा नरदेह दिला ना, याची किंमत आम्हाला कळाली पाहिजे. कोणाचे 20 गेले जाऊ द्या, कोणाचे 30 गेले जाऊ द्या, कोणाचे 40 गेले, 50 गेले, 60 गेले, 70 गेले, काही आले तसे गेले जाऊ द्या. पण आता माग पाहायचा विचार करू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य काय आहे? कबीरदासजी एका प्रमाणामध्ये सुंदर वर्णन करतात. झाडाला लागलेला आंबा परिपक्वतेला आल्यानंतर जसा देठाचा गळून पडतो ना, पुन्हा तो देठाला लागत नाही, तसाच हा मनुष्य देह आहे. तसाच हा मनुष्य देह है. तरुवर से फल गिरे फिर न लगे डार, तरुवर से फल गिरे फिर न लगे डार, मनुष्य देह एक बार मिले फिर न मिले बार बार. आता मिळाला ना तर परत मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम, आणि संसार संभ्रम भोगुदशा. संसार इतका नाशिवंत आहे, संसार इतका दुःखाचं मूळ आहे, हे जर कळून घ्यायचं असेल तर संसारामध्ये कोण कोण सुखी आहे हात वर करा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सुखाचा मागोवा घेतोय, पण सुख एकही क्षण मिळत नाही. आणि जे सुख मिळतंय ते नाशिवंत आहे, त्या सुखातून तुम्हाला शेवटचा दिवस गोड होणार नाही. मग जगी ऐसा सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. अरे म्हणा, मला या आयुष्यभरामध्ये 24 तासामध्ये एक 24 सेकंद सुद्धा सुख लागलं नाही, मग सुखाचं अधिष्ठान तरी आहे कुठं, मी शोधायला पाहिजे की नाही? शोधत नाही आपण. बरं, जाऊ द्या. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मुलासाठी करतो, मुलीसाठी करतो, बायकोसाठी करतो, पाहुण्या रावळ्यासाठी करतो, घरादारासाठी करतो, भावकीसाठी करतो, गावासाठी करतो, रात्रीचा दिवस करतो. पण याच्यातनं आम्हाला आमच्यासाठी काय करतो कधी विचार केला का आपण? थोडस संध्याकाळच्या टायमाला झोपताना आपण विचार करायला पाहिजे, दिवसभर मी केलं हे माझ्यासाठी केलं का लोकांसाठी केलं, याचा थोडासा विचार करून भान ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण आपण आतापर्यंत काही आपल्यासाठी केलेलं नाही. केले हे कोणासाठी तुकोबाराय सांगतात, जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अरे अंत हे काळीचे नाही कोणी. कोण आहे आपल्या या जगात? नाही कुणाची कुणी, तुझे नोहे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझी माझी म्हणून. अरे बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयी रे मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे तोरे. संपलं. या कुडीतनं आत्मा निघून गेला, श्वास बंद पडला. कोणासाठी करत होतो? खुंटलिया धावा तृष्णेची. साधू संत सांगतात, श्वास संपला, मातीला मिळालं, शिल्लक काय? आपल्यासाठी काय? शास्त्र एकच सांगतंय, कबीरा हम जब पैदा हुए जग हासे हम रोए, लेकिन ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. असं जीवन जगा. तुम्ही रडत रडत मरू नका, तुम्ही हसत हसत मरा. आणि समाज तुमच्यासाठी रडेल, तुम्ही हसत हसत देह ठेवत असताना. कारण आपण कोणासाठी करतोय याचं भान ठेवून करा. कारण आपण करतो, सिकंदर बादशाहानी जगाच्या पाठीवर एवढं कमवलं, एवढं कमवलं, आणि त्यावेळेस जगाच्या पाठीवर असणारी संपत्ती तेवढी सिकंदर बादशाहाकडे होती. आणि सिकंदर बादशाहाला विचारलं प्रधानानं. सिकंदर बादशाह म्हणले, माझे दिवस आता थोडे राहिले. प्रधानाला जवळ बोलावलंय आणि प्रधानाला मी सांगतायत की सिकंदर बादशाह, अरे बाबा, आयुष्यभर मी एवढं कमवलं, एवढं कमवलं, पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस माझा शेवटचा दिवस जवळ येईल आणि मी या घरातनं गावातनं निघून जाईन, आणि माझी ज्या वेळेस प्रेत यात्रा निघेल ना, त्या दिवशी प्रेताच्या बाहेर माझे दोन्ही हात मोकळे ठेवा. प्रधानजीला सांगितल्यानंतर प्रधानजी म्हणतात, राजेसाहेब तुम्ही असं का बोलता? तुम्ही आयुष्यभर एवढं केलं आणि तुमचे हात प्रेताच्या तिरडीच्या बाहेर का सोडायचे? समाज आम्हाला विचार. सिकंदर बादशाहानी एवढं केलं, एवढं केलं, आणि जाताना दोन्ही हात बाहेर का ठेवायचे?
त्यावेळेस त्यांनी उत्तर सुंदर दिलं बघा. अरे आयुष्यभर मी जेवढं काही केलंय ना, हे गबाळ इथंच टाकून जाणार आहे, माझ्या सोबतीला काही येणार नाही. आणि त्यावेळेस समाज विचार सिकंदर बादशाहचे हात मोकळे दिसतील, त्या दिवस समाजाच्या लक्षात येईल एवढा जगाच्या पाठीवर असणारा सिकंदर बादशाह एवढं कमवलं, पण शेवटच्या क्षणाला हातामध्ये काहीच दमडी घेऊन गेला नाही. हे समाजाच्या लक्षात येईल, तेव्हा तरी समाज जागा होईल. पण अजूनही आपण जागा होत नाही, कारण आपण काय म्हणत असतो, त्यांचं सांगायचं काम आहे आणि आपलं ऐकायचं काम आहे. किती दिवस ऐकणार? आतापर्यंत ऐकता ऐकता आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजोबा आले, पंजोबा आले, आपणही आलोय, आपण सुद्धा जाणार आहे. पण जाण्या अगोदर एका गोष्टीचा विचार करायला, मरणाआधी सावध व्हावे, आपुले हित करून घ्यावे, मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया. माणसाचा जन्म मिळाला याचं सोनं करून घेणं हे आपले इथे कर्तव्य आहे. कारण आयुष्याच्या साधने सत चित आनंद पदवी घेणे, आनंद पदवी घेण्यासाठी सत्य आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि सत्य जाणण्यासाठी माझे साधू संत अवतार कार्याला आले. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. भवाची बंधन काय आहेत? आम्हाला भवरोग लागलेला आहे, आम्हाला दुःख आहे, आम्हाला सुख मिळत नाही. या सुखासाठी जी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अनंत जन्माचं दुःख घालवण्यासाठी साधन थोडं आहे, सोपं आहे. कारण कापुराचे वाटे उजळल्या, ज्योती ठाईची समाप्ती झाली, जैसे मोक्ष रेक्याला भाग्य विनटला, साधूचा अंकिला. कोण? हरिभक्त. जो हरीचा भक्त आहे ना, त्याला दुःख होण्याचा काही प्रसंग नाही. आजपर्यंत जे साधू संत या महाराष्ट्रामध्ये अवतार कार्याला आले, अनेक दुःख यातना, शूरवीर धर्माच्या कार्यासाठी स्वतःचा जीव की प्राण समर्पित केला, पण त्यांनी कधीच स्वतःच्या सुखासाठी विचार केला नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी केला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. आईला जशी बाळाची किमया येते, तसं शूरवीरांना आणि साधू संतांना तुमचा माझा कळवळा होता. स्वतःचा प्राणपणाला लावले आणि तुमच्या आणि माझ्या सुखासाठी हे स्वराज्य निर्माण केलं. त्या साधू संतांचे शूरवीरांचे किती मोठे उपकार आहे, कधी केला विचार? 24 तासामधून आपण समाजाशी काही नाही करता आलं तर स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. कारण आपण जीवन जगत असताना दुसऱ्याला दुःख होईल असं जीवन जगत असाल ना, तर तुमचा शेवटचा दिवस गोड होणारच नाही, हे 100%. कारण आम्ही जीवन जगत असताना आम्हाला जे झालेलं दुःख आहे ते दुसऱ्याला होऊ नये याच्यासाठी तत्पर राहा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला एखाद्या गोष्टीमध्ये आपली इच्छा जर राहिली ना, त्याच्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. तर माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये 3 नंबरच्या श्लोकात सांगतायत की उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेका. सृष्टीचं चक्र चालू आहे, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. हे रहाटगाडगं संपवायचं असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बीज पेरताय, ते भाजून पेरताय का? तसंच शेतकरी असेल तर लक्षात येईल की बीज भाजल्यानंतर उगवू शकत नाही. तसं साधू संत जीवाचं बीज भाजतात. बीज भाजोनी केली नाही, पुन्हा जन्मही नाही आणि मरणे. आता आम्हाला या दुःखरूपी संसारामध्ये परत येणं जाणं संपवायचंय, सुखी व्हायचंय. तर सुखी होण्याचं एकच साधन आहे की ते साधन जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याविषयी असणारा आदर प्रेम भाव समाजाशी देणं. प्रेम देऊ प्रेम घेऊ, प्रेम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्हाला दास, आम्हाला सेवक व्हायचंय ना, तर कर्म चांगलं करा. आम्ही कर्म करतोय. आम्ही कर्म करत असताना आमचं असं आहे, आम्ही कर्म करतो पण आमचं ठेवतो झाकून, दुसऱ्याचं पाहतो. आमचं कर्म असं आहे. पण आम्ही कर्म करत असताना आम्ही कुठं चुकतोय आणि ती चुकीचं जे असेल तर मी चुकलो हे आपल्याला आत्मा साक्षी दिला पाहिजे. ती चुकीची दुरुस्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण एक चूक करतो आणि त्याच्यावरती पांघरण टाकतो आणि पुढे चालतो. अशा चुका केल्या तर आम्हाला शेवटचा दिवस गोड होणार नाही. चूक झाली, चुकत आहे, बरोबर असेल बरोबर आहे, देह जावो अथवा राहो, गेला तरी चालेल, पण सत्य असेल त्यालाच स्वीकारणार. असत्याशी मी काही खत पाणी घालणार
नाही. आणि हे ज्याच्या जीवनामध्ये कळेल ना, तो गेल्यानंतर एवढी पोकळी निर्माण होईल की एखादा माणूस देवाचा आठवण करणार नाही, पण त्या जीवाची आठवण केल्याशिवाय राहत नाही. काय माणूस होता, कधी कळतो? राहीपर्यंत नाही, माणूस गेल्यानंतर मग तेव्हा समजायचं मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तो गेला तरी त्याची आठवण करतात. त्या अर्थी त्यांनी त्याच्या जीवनामध्ये असं काय केलं असेल तर त्यांनी एकच केलं, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानलं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानलं, समाजाशी निगडीत राहिले, समाजाला प्रेम दिले, प्रेम घेतले, समाजाच्या सुखादुःखामध्ये सामील झाले. म्हणून आज त्यांच्या सुखादुःखाची जर तीव्रता काय असेल, ते गेले, ते त्यांच्या मार्गाने गेले, पण आमच्या इकडे एक वेगळ्या प्रकारची पोकळी निर्माण झाली. ते चांगले होते, बरे होते, पण आपलं असं आहे, आपल्याला दुःख आलं आणि एखादा माणूस धावून आला तर आपण त्याला काय बोलत असतो? काय माणूस आहे, देवासारखा धावून आला. कोणाला बोलतो? एखादा माणूस संकटकालीन समयी जर आपल्याला सहाय्य झाला आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढला तर त्या माणसाला आपण म्हणत असतो काय माणूस आहे, देवासारखा, म्हणतो की नाही? पण जर त्या टायमाला आपल्याला दुःख असेल, त्या दुःखाची तीव्रता जाणू दिला नाही, त्या दुःखातनं वेगळं केल्यानंतर तो माणूस देव दिसला आणि तुमचं दुःख संपलं, तुमचं संकट निवारलं, मग तो माणूस देव नाही का? मग काय भूत आहे का? तो माणूस तेव्हाही देव दिसला पाहिजे, कारण तो देवाचा अंश आहे. आम्हाला दुःखात जर सहाय्य झाला तर सुखामध्ये सुद्धा आम्हाला तो देव दिसला पाहिजे. माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे आणि तो ओतप्रोत भरलेला आहे. सर्वा गटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमान मागिले या जन्मा मुक्त झालो. मुक्त झालेलो आहे. आम्हाला मुक्त होण्यासाठी आम्हाला एक करायला पाहिजे. आम्हाला प्रत्येकाच्या अधिष्ठानावरती समत्व भाव टिकवला पाहिजे. प्रत्येकाच्या अधिष्ठानावरती आम्हाला भगवंताचा अंश पाहिला पाहिजे आणि हे पाहण्यासाठी डोळ्याचं पडळ गेलं पाहिजे. भ्रांतीचं पडळ जोपर्यंत जात नाही ना, अहंतेचं पडळ जात नाही ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत होते, अर्जुन म्हणायचा देवा मला काहीच सांगू नका, मी इतका शाना आहे, मी इतका हुशार आहे, मला सांगायच्या भानगडीत पडू. कोण म्हणत होतं? अर्जुन. कोणाला? कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवर अर्जुन भगवंताला म्हणायचा मी एवढा शाना आहे, मला काही सांगायच्या भानगडीत पडू नका. कोण म्हणत होतं? ऐकताय ना प्रवचन? कोण म्हणत होतं? अर्जुन भगवंताला बोलत होता मी शहाणा आहे, मला सांगायच्या भानगडीत पडू नका. कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवर रथी महारथी भरपूर होते, पण अर्जुनाचंच निमित्त भगवंतानी का साधलं? तर एकच निमित्त अर्जुनाचं साधलं भगवंतानी. अर्जुनाच्या निमित्तानं तुमचं आणि माझं दुःख निवारणार होतं. कारण अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओजे फेडिले या जगाचे. संसारासारखं दुसरं दुःख या जगात दुसरं कुठलं नाही. हे दुःख निवारण्याचं साधन अर्जुनाच्या निमित्तानं व्हावं म्हणून अर्जुनाला सांगायला लागले भगवंत. कुठं? कुरुक्षेत्रावर. कुठल्या अर्जुनाला? कुरुक्षेत्रातले, इथल्या नाही. कारण इथला अर्जुन बी असंच आहे की मला जे कळते ते कोणाला कळत नाही, माझ्यासारखा शाना दुसरा कोणी नाही असं या अर्जुनाला वाटतं. पण या अर्जुनाचं द्वैत घालवण्यासाठी भगवंतानी त्या अर्जुनाचं निमित्त साधलं आणि कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानी अर्जुनाला विचारलं, अर्जुना वेदविदा जरी झाला, अरे माते नेनता वाया गेला, कोणू सांडूनी उपनीला कोंडा जैसा. फलकटाच्या नादी लागू नको, शाश्वत आहे त्याचा स्वीकार कर. कारण फलकटाच्या नादी लागणारे आतापर्यंत बरेच वाहत गेले, भले भले गेले वाहत आणि चिलट म्हणतो माझी का वाट. अरे आतापर्यंत जे आले ते वाहत गेले. तुला जर तुझं अस्तित्व जाणून घ्यायचं असेल तर अस्तित्वाची जाणीव करून घ्या. अर्जुनाला सांगितलं तू अर्जुन नसून या विश्वाचा मालक आहे, या विश्वामध्ये ओतप्रोत असणाऱ्या ब्रह्माचा अंश आहे. हे तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला माझा ऐकावं लागेल. त्यावेळेस भगवंत सांगताना अर्जुन म्हणला, देवा आता तुमचं काय ऐकू, एवढा मी शाना असताना तुमचं अजून वेगळं काय ऐकायचंय. त्यावेळेस भगवंत सांगतात, अर्जुना तुला हे ऐकावं लागेल. मग भगवंताला अर्जुन म्हणतो, मला नेमकं करावं लागेल काय? मी आतापर्यंत माझी अहंता समाजापुढे ठेवली, तुला ऐकण्यासाठी नम्र भाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि समाजामध्ये मोठं व्हायचंय ना तर समाजाचे अपराध सहन केले पाहिजे. जया अंगी मोठेपण तया. समाज तुम्हाला कधी चांगलं म्हणेल, कधी वाईटही म्हणेल. समाज तुम्हाला कधी आकाशाला गवसणी घालण्यासाठी पुढे करेल आणि समाज कधी तुम्हाला पायाखाली सुद्धा चिरडेल. या भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये तुमची जागा तुम्ही सोडायची नाही.
काय करायला पाहिजे? जैशी स्थिती आहे तैशा परी राहे आणि कवतुक पाहे संचिताचे. समाजाला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे व्हाल. पण तुम्ही जर मोठे व्हायच्या भानगडीत पडला तर तुम्ही तळागाळाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समाजामध्ये जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगितलं, तुझं ममत्व घालवण्यासाठी मला हे एक युक्ती करावी लागेल. एक साधन आहे ते नाम. ते नाम देण्यासाठी काय कर? अर्जुनाला भगवंत म्हणतात, तू मन हे मीच करी. काय कर? तुझं मन आत्ता प्रवचनात आहे पण प्रवचनात नाही. बरीच मंडळी मान हलवतात. म्हणजे प्रवचनाला बसला तुम्ही, नाही मला म्हणताय. अर्जुनाला भगवंत तेच सांगत होते, अर्जुना तुझं मन स्थिर नाही आणि तुझ्या मनाला स्थिर करण्यासाठी रामबाण एक औषध आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि आमचं सुद्धा तसंच झालं. आम्ही सैरा वैरा धावू लागलो, आम्ही कुठे स्थिर नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईपर्यंत आम्ही समाधान. ज्या दिवशी आमची पापणी पापणीला लवेल तेव्हा कुठेतर आम्ही स्थिर राहू. काही काही झोपल्यावर सुद्धा बरळत असतात, म्हणजे तेव्हा सुद्धा स्थिर नसतात. कारण काय करतो हे त्यांना सुद्धा भान नसतं. कारण एवढी स्थिती आपली बळकट असेल तर आपण आपलं मन स्थिर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना ही गोष्ट तुला ऐकावी लागेल. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मजे काते. या विश्वामध्ये ओतप्रोत असणाऱ्या ब्रह्माला आपलं कर. मग काय कर? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. या जगाच्या पाठीवर तुला सुख तुझी बायको देत नाही, तुझे मुलं देत नाही, तुझे पाहुणे रावळे देत नाही, तुझे गणगोत देत नाही, तुझे इष्ट मित्र देत नाही, कोणच नाही. म्हणून या संसाराचे पायी देव आठवत नाही, कोणी नाही रे कोणाचे, आले एकले जायाचे. यम येती बांधून नेती, जन तोंडाकडे पाहती. समाज आपल्या तोंडाकडे पाहतो आणि ज्या वेळेस आपली प्रेत यात्रा निघते त्यावेळेस पाठीमागा आणि पुढे काही मंडळी असते. ती मंडळी म्हणते बरी झाली ही पिढा गेली. काय म्हणते काय मंडळी? बरी झाली पिढा गेली म्हटलं की समजायचं हे काही स्वर्गाला जाणार नाहीत, वैकुंठाला जाणार नाहीत. मग कुठं जाणार आहे? त्यांची जागा तिथे ए शेरा बी शेरा पाहिजे तो मिळेल. पण काही मंडळी मागे पुढे बोलत असते. काय माणूस होता, अजून 10-5 वर्ष साथ द्यायला पाहिजे होती आपल्या परिसराला. जर माणूस असा असता तर आपलं नंदनवन झालं असतं. ही ज्यावेळेस ज्याच्या मुखातनं भाषा निघेल तो स्वर्गवास वैकुंठवास नव्हे भगवान परमात्म्याशी त्याच दिवशी विलीन झाला. आज आपण श्रद्धांजली वाहून तो विलीन होत नाही, त्याच्या कर्माने होत असतो. कर्म काय सांगतं? कर्माचा सिद्धांत हरिभाऊ ठक्करचं एक पुस्तक आहे, 10-5 रुपयाला मिळेल. सर्वांनी एकदा वाचून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला जीवन कसं जगावं, कर्म कसं करावं याची माहिती मिळेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म असे करा आणि ते कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या प्रतिमा अशा उमटल्या पाहिजे. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, समर्थ सद्गुरू, जगाचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय, छत्रपती संभाजीराजे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य थोडं पेलवलं, पण त्यांच्या पाठीमाग असणारी जी कीर्ती आहे ना, चंद्र सूर्य राहीपर्यंत अशीच तेवती राहणारे, असं त्यांनी त्याचं कर्म केलं. पण कर्माचा सिद्धांत जर पाहिला, शास्त्र एकच सांगतंय, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसे कर्म करणार आहात त्याच पद्धतीने आम्हाला फळ मिळणार आहेत. कारण आम्ही कर्म चांगले केले तर चांगले फळ मिळणार आहेत. मायबाप कसे सांगू, देहाने केलेले कर्म देहाला भोगावे लागतील. ऐका, आता एवढा दृष्टांत तुमच्या समोर ठेवून जाईल. देहाने केलेले कर्म देहाला तर भोगावे लागतील, पण इंद्रियांनी केलेले कर्म इंद्रियाला भोगावं लागेल. तुम्ही म्हणाल कसं काय? जाता जाता आता एक आंब्याचा बाग दिसला आणि त्या आंब्याच्या बागामध्ये एक आंबा पहाडाला लागलेला दिसला. पण तो पाहिला कुणी? डोळ्यांनी पहाडाला लागलेला आंबा पाहिलेला आहे. त्या आंब्याकडे लक्ष गेलं, लक्ष केंद्रित झालं, तो आंबा खावा ही अपेक्षा निर्माण झाली. पण आंब्यापर्यंत डोळे पोहोचले या दृष्टीरूपाने, पण आंब्यापर्यंत जाण्यासाठी या दोन्ही पायाचा वापर केला. आंब्याच्या झाडापर्यंत 2 पाय गेले, पण पायाने काय आंबा तोडला कुणी?
या दोन्ही हातांनी आंबा तोडला, पण दोन्ही हातांनी आंबा तोडून त्याची चाकण्याची चव हाताला घेता आली नाही. चाकली या 32 जणांनी, 32 दातांनी आंबा खाल्ला, आंबा 32 जणांनी खाल्ला, पण चव त्यांना सांगता आली नाही. चव सांगितली जिभेनी चव सांगितली, पण बागेचा मालकाला पाटीत 2 रट्टे दिले. पाटीत रट्टे पडले, पण रडले कोण? दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. अरे ज्या डोळ्याने आंबा पाहिला होता ना, त्या डोळ्याला रडावं लागलं. लक्षात ठेवा, मी का बोलतोय? डोळ्याने आंबा पाहिला होता, त्या डोळ्याला रडावं लागलं. मी का सांगतोय? देहाने केलेलं कर्म तर देहाला भोगावंच लागेल, पण इंद्रियाने केलेलं कर्म सुद्धा इंद्रियाला भोगावं लागतं. त्याच्यासाठी डोळ्याने चांगलं पहा, कानानी चांगलं ऐका, वाचेनं चांगलं बोला. ही कृती जर तुमची व्यवस्थित असेल तर याच साठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावान खुंटली या धावा. तृष्णेची या धाव खुंटणार आहे. मरण समयाला दुःख होऊ नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर दशरथाला 4 मुलं होते. किती? दशरथ राजाला 4 मुलं होते, पण शेवटच्या क्षणाला पाणी पाजवाई एकही नव्हता. का बोलतोय सांगू? ज्यावेळेस श्रावण बाळ आपल्या आई वडिलाची कावड घेऊन जात असताना, तीर्थयात्रेला आपल्या आई वडिलाची कावड घेऊन जात असताना, आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी ज्यावेळेस श्रावण बाळ गेला, त्यावेळेस दशरथ राजा शिकारीसाठी बसला होता आणि पाण्याचा आवाज आला. पाणी भरत असताना श्रावण बाळाला दशरथ राजाने मारलेला बाण स्वतःचा प्राण घेऊन गेला. कोणाचा? श्रावण बाळाचा. दशरथ राजा श्रावण बाळाकडे आल्यानंतर श्रावण बाळाला विचारते, बाळा माझ्या हातून चूक झाली, घोर मोठं पाप मी माझ्या हाताने केलं, पण शेवटची इच्छा तुझी काय सांग. त्यावेळेस श्रावण बाळाने एक इच्छा केली की माझी इच्छा एकच आहे की मी माझ्या आई बापाची कावड मी तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो, त्यांची इच्छा होती, तहान लागली, त्यांना पाणी पाजायचं आहे, एवढं पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पण एक विनंती आहे, तिथं गेल्यानंतर पाणी पिल्याशिवाय तुम्ही तुमचा ओळखीचा पत्ता सांगू नका, तुम्ही कोण आहे बोलू नका, फक्त पाणी पोहोचवा. पण आई वडिलांनी इच्छा प्रकट केली होती, माझा श्रावण आता येईल, थोड्या वेळाने येईल, 1 तास झाला, 2 तास झाला, माझा श्रावण आता पाणी घेऊन येईल. आई वडील वाट पाहत होते. जाता जाता दशरथ राजा श्रावण बाळाच्या आई वडिलापर्यंत पोहोचला. पण श्रावण बाळाचे आई वडील म्हणायला लागले, बाळा आम्ही पाणी मागितल्यामुळे तुला काही त्रास झाला का? तुला काही दुःख झालं का? तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही तुझं पाणी पिणार नाही. पण बोलले नाही, पाणी पिलं नाही. त्यावेळेस शेवटच्या टायमाला तू कोण आहेस विचारल्यानंतर दशरथ राजाने सांगितलं, मी तुझा भाऊ आहे, माझ्या हातून चुकीनं तुझ्या बाळाला बाण लागला आणि तुझं बाळ गतप्राण झालं. पण बाळाची शेवटच्या इच्छा विचारल्यानंतर बाळ तुम्हाला पाणी देण्यासाठी सांगितलं. जसं आम्ही आई बापानी पाण्यासाठी श्रावणाला पाठवलं आणि बाळ माझं गेलं, तर एक लक्षात ठेव श्रावणा, दशरथा, ज्या गतीनं आम्ही पाणी पाणी म्हणून देह ठेवला ना, त्याच गतीनं तुला शेवटच्या क्षणाला देह ठेवावा लागेल. आणि त्या दशरथ राजाला शेवटच्या क्षणाला त्याच पद्धतीनं आपला देह ठेवावा लागला. केले कर्म तेचे भोग आले, उपजले मेले ऐशे किती, या न्यायाप्रमाणे अंतःकरणपूर्वक शेवटच्या क्षणाला भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल, जसे आपले विचार राहतील, जसं आपलं कर्तृत्व राहील, त्या पद्धतीनं आपला शेवट होतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरान भेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघा दुःखाचा मागेला, जे दुःख झालं ते मला पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुखना शिवंत सेविता तिमिर कोंदले. कारण आम्हाला जे दुःख येणार आहे ना, त्या दुःखामध्ये जर आपल्याला सुखाने जीवन जगायचं असेल, दुःखाला सुख करायचं असेल, तर गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोशे मन झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. जीवनामध्ये गेलेला बाप पुन्हा येत नाही, गेलेली आई पुन्हा येत नाही. कारण ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या बापाची आईची किंमत विचारायची असेल, या जगाच्या पाठीवर बापाचं ममत्व कोट्यावधी रुपये मोजले तरी ते मिळणार नाही. आईचं ममत्व
लाखो रुपये मोजले तरी मिळणार नाही. त्या बापाची किंमत, त्या आईची किंमत हयात असताना जर जाणून घेतले, माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. त्याला तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नाही, कारण त्याच्या जगाच्या पाठीवर असणारे सर्व दैवत आई बापाच्या चरणावरती लोटांगण घेतात. दिवसातनं एकदा जर आई बापाचं दर्शन घेतलात तर विश्वामध्ये असलेले 33 कोटी देवाचं दर्शन तुम्हाला घडल्याशिवाय राहत नाही. कारण आई बापाला लाता मारून जर तीर्थयात्रेला गेलात तर तुमच्यासारखा या जगात दुर्भागी दुसरा कुठला नाही. कारण तुम्ही जे करणार आहे ते तुमच्या पुढे वाट्याला येणार आहे. कारण आम्ही जे कर्म केले ते तुम्हाला भोगायला येणार आहे. पण जिवंत असताना आपण आपल्या आई वडिलाला व्यवस्थितरित्या चांगलं मार्गदर्शन आपल्या आई वडिलांनी आपल्याला केलेलं असेल ना, तर आपणही आपल्या आई वडिलाला चांगली वागणूक दिली तर ते आपल्याला आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्या मुलाबाळांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांचा देह ठेवतात. आणि आपल्या मुलाबाळांना कमीत कमी 7 पिढ्या तर काहीच कमी पडत नाही. कारण देवापेक्षा आईबापाचा आशीर्वाद श्रेष्ठ आहे. आईबापासारखा आशीर्वाद या जगात दुसरा कुठला नाही. कारण आई बापानी एका दृष्टीने जर कृपा दृष्टीने निहाळलं तर काय होतास तू आणि काय झालास तू. आणि अरे बाबा, जीवनामध्ये आईबापाची दृष्टी आपल्यावर पडली ना तर आपल्या मायबापाचा उदयकाळ, आपल्या मुलाबाळाचा उदयकाळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना किती दिवस जगलो याला किंमत नाही, पण तुम्ही कसे जगलात याला खूप मोठी किंमत आहे. कारण धक्काबुक्कीचं जीवन आहे. आयुष्याचा कधी धागा तुटेल याची गॅरंटी नाही. म्हणून मी असणार माझं माझं म्हणू नका, हे आपलं नाही. कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, हे गाव, हे घर, हे भाड्याचं आहे. एक दिवस या भाड्याला सोडायचं. पण अजून कळत नाही, हे माझं माझं आपण म्हणतो. कोट्यावधी रुपयाचा जरी बंगला असेल ना, कोट्यावधी रुपयाचा जरी बंगला असेल ना, 10 बाय 10चं बाथरूम असेल, शॉवर असतील, गरम पाणी थंड पाणी असेल, पण एक गोष्ट सकाळी लक्षात आणा, शेवटच्या टायमाला शॉवर खाली आंघोळ नाही, रस्त्यावर आंघोळ आहे. कोट्यावधी रुपयाचे कपडे घरामध्ये मौल्यवान असतील, पण शेवटच्या क्षणाला मांजरपाटाचं कापड घेऊनच जावं लागेल. याच्या पुढचे आपल्याला कपडे मिळणार नाहीत. ही अहंता असणार ममत्व घालवा, हे माझं नाही, हे कोणाचं तरी आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. इथं आपलं काहीच नाही. माझं माझं ज्याला म्हणता, तर त्या देवाला जर माझा म्हटलात ना तर देव तुमचा झाल्याशिवाय राहत नाही. कारण जो मज होईल अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जन्म मरण. शरणांगता शरण मीच एकू माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात. या मनाची उत्तम गती स्वयं लागले परमार्थी, दाशी करी चारी मुक्ती दे बांधून हाती परब्रह्म. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. निस्वार्थ भावनेनं आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना मान सन्मान द्या. आपल्यापेक्षा वयस्कर माणसाचा मान सन्मान करा. त्यांना चांगले शब्द द्या. त्यांच्याकडनं घेण्याची अपेक्षा करू नका. त्यांना काही मदत करण्याची अपेक्षा करा. कारण आपलं जीवन असं आहे, आपलं जीवन असं आहे, बबूलमध्ये जशी हवा राहते आणि ती हवा निघून गेल्यानंतर जसं जमिनीवर ते राहतं, तसंच आपल्या याही फुग्याची, याही बबूलची हवा कधी निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून या फुग्यानी आपली जागा सोडू नये. कारण आज दशक्रिया विधी निमित्त ज्यांनी आपण त्या दादांना, त्या भाऊंना, त्या अण्णांना आपण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आलात, ज्यांनी नेव्हीमध्ये ऑफिसर असं चांगलं कार्यपद्धतीनं आपलं कार्य पार पाडलं आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या मुलींना आपल्या प्रपंचामध्ये रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलं, तो एक बाप तुमच्या आमच्यातनं निघून गेला. कारण त्यांच्या पाठोपाठ आपल्याला सुद्धा 7 दिवसामध्ये जायचंय, हे प्रत्येकाने लक्षात आणायचंय. आणि आपल्याला सुद्धा जाणं हे जाणंच आहे. आपण काही राहण्यासाठी आलो नाही. पण जाता जाता एक गोष्ट करा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, अंतकालेचे मामे वस्मरण मुमुक्त्वा कलेवरम यत प्रयंती समदभावा याती नक्षत्र संशय. कारण जीवन जगत असताना शास्त्र एक सांगतं, मायबाप ज्यावेळेस, ऐका, ज्यावेळेस कुंती संजयाला विचारते, संजया, अरे 100 मुलाची आई असताना सुद्धा माझी कूस उन्हाळ झाली, एकही मूल मला पाहायला मिळत नाही. त्यावेळेस संजय कुंतीला सांगतो, कुंती, मागच्या जन्मी तू एका राजाची राणी होती. त्यावेळेस तुझं अर्ध डोकं दुखायला लागलं होतं आणि अर्ध डोकं दुखत असताना बरेच वैद्य, बरेच डॉक्टर केले, तुझं अर्ध डोकं थांबत नव्हतं.
आणि ते अर्ध डोकं थांबण्यासाठी हिमालयातून चातुर्मासासाठी आलेल्या एका साधूने ती औषधी तयार केली आणि ती औषधी तयार करण्यासाठी 100 गांडूळ मारली. किती? 100 गांडूळ मारली. 100 गांडूळ मारून जी औषधी निर्माण केली आणि त्याच्यापासून निर्माण केलेलं औषध तुझ्या माथ्याला लावल्यानंतर तुझं अर्ध डोकं थांबलं. त्यावेळेस तुझ्या लक्षात आलं पाहिजे ती 100 गांडूळ मारताना हिमालयातून आलेल्या एका साधूने तुला विचारलं होतं की 100 गांडूळ मारल्याचं पाप जर तुझ्या माथ्यावर घेत असशील, काय बोलतोय मी लक्षात येते ना, 100 गांडूळ मारल्याचं पाप जर तुझ्या माथ्यावर घेत असशील तर मी औषधी तयार करून देतो. त्यावेळेस तू बोलली की 100 गांडूळ मारल्याचं पाप माझ्या माथ्यावर घेते, पण माझं माथं दुखायचं थांबलं पाहिजे. त्यावेळेस साधूनं तुला औषधी तयार करून दिली आणि ती 100 गांडूळ मेलेली या जन्मी तुला ती तुझ्या पोटाला मुलं म्हणून आली. ती 100 गांडूळ मारल्याचं पाप पुन्हा 100 पुत्र म्हणून जन्माला आली आणि ती तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी मेलेली पाहिली. म्हणजे केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. आपण केलेलं कर्म हे भोगल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, भोग तो न घडे संचित्ता वाचुनी कराल ते मनी समाधान. महाराज, मागच्या जन्मी केलेला आता कुठं राहिले का तुम्ही म्हणाल? तो देव कुठं आहे आणि तो देव ऐकतो का? तो देव आपल्या वाट्याला देतो का? कबीरदासजी म्हणतात, चींटी के पाव में घुंगरू बजताय लेकिन ओबे अल्लाह सुनताय. आता मला सांगा, मुंगीच्या पायात घुंगरू वाजलेलं ते सुद्धा माझा भगवंत जाणतो, तर तुम्ही आम्ही केलेलं जाणणार नाही का? मांजराला सुद्धा वाटतं. दुधाच्या पातेल्याकडे गेल्यानंतर मालकीन काय घरात डोळे झाकून मांजर दूध पित असतं, पण ज्यावेळेस मांजर 1 दिवस 2 दिवस दूध पितं, तिसऱ्या दिवशी मालकीन हातात दांडकं घेऊन ढोपरात घालेल ना, त्या दिवशी मांजराला कळतं आपण या मालकिनीचं दूध पिलो, काहीतरी हिचं नुकसान केलं म्हणून आपल्या टप्पू बसलेला आहे. तसं सुद्धा अजून बऱ्याच मांजराला कळना, डोळे झाकून चालले. ज्या दिवशी हेमराजाचं दांडकं आपल्यावर पडेल ना, चित्रगुप्ताकडे आपला हिशोब जाईल ना, त्या दिवशी आपल्याला कळेल की आपण आपल्या जीवनामध्ये कोणती चूक करतो. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मायबाप हो, भगवान परमात्मा एकच सांगतो की आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पाहताना चांगलं पहा, ऐकताना चांगलं ऐका, बोलताना चांगलं बोला. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही युक्ती जर आपल्या अंतकरणामध्ये असेल तर खरी श्रद्धांजली त्या भाऊंना आज ठरेल. म्हणून अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त वा कलेवर यत्पर्यंती समदभावा याती नक्षत्र संशय. कैलासवासी श्री संभाजी नामदेव भाडळे, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर, 71व्या वर्षी इहलोकाचा निरोप घेतला. आत्मोन्नती विश्वशांती. भारतीय श्रीगुरु स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची, आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सर्व साधक वृंदाच्या वतीनं भावाची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून माझ्या वाचेला विसावा देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखंड पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण बालाजी महाराज मेटे अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल उद्योजक अनिल शेटसोंदे आपणास विनंती आहे, महाराजांचा सन्मान करायचा आहे. झाले मटेरियल राजू आला की गाडी घेऊन